नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. तमुवाच ऋषिकेश. विसर्गाचा अर्धा उच्चार, कारण विसर्गापुढे प फ क ख आल्यास विसर्गाचा अर्धा उच्चार करावा. प्रहसन्निव, स वरती आघात, कारण प्रसन्न प्रहसन्निव हा संस्कृत शब्द आहे आणि तो म्हणजे न ला न जोडलेलाच आहे, जोडाक्षर धरतात, म्हणून त्याला अन्न, जसं आपण अन्न म्हणताना अवर आघात देतो तसं प्रसन्न प्रहसन्निव. हां, भारत सेनयोरुभयोर, यो वरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. मध्ये म वरती आघात. विषीदंत, आता इथे येईल का? नाही येणार, कारण अनुनासिक. हां, विषीदंतमिदं, द च्या अनुस्वाराचा हलंत हे कारण तो व पण पाय मोडका हलंत, कारण अनुस्वाराच्या पुढे व आल्यास अनुस्वाराचा आव आव इव ओम असा उच्चार करावा. वचहा. तमुवाच ऋषिकेश, म्हणा. तमुवाच ऋषिकेश, तमुवाच ऋषिकेश, तमुवाच ऋषिकेश. छान, म्हणा. तमुवाच ऋषिकेश, तमुवाच ऋषिकेश. परत एकदा. तमुवाच ऋषिकेश. प्रहसन्निव भारत, प्रहसन्निव भारत. गालातल्या गालात हसलाय बघा, प्रहसन्निव, गालातल्या गालात. प्रहसन्निव भारत, प्रहसन्निव भारत. म्हणा. प्रहसन्निव भारत. छान. प्रहसन्निव भारत, प्रहसन्निव भारत. तमुवाच ऋषिकेश, प्रहसन्निव भारत. तमुवाच ऋषिकेश, प्रहसन्निव भारत. तमुवाच ऋषिकेश, प्रहसन्निव भारत. तमुवाच ऋषिकेश, प्रहसन्निव भारत. छान. तमुवाच ऋषिकेश, प्रहसन्निव भारत. परत एकदा. तमुवाच ऋषिकेश, प्रहसन्निव भारत. सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचहा. सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचहा. विषीदन्तमिदं वचहा. विषीदन्तमिदं वचहा. सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचहा. सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचहा. छान, म्हणा. सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचहा. श्री दीर्घ आहे. विषीदन्तमिदं वचहा. विषीदन्तमिदं वचहा. पूर्ण ओळ. सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचहा. छान, परत एकदा. सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचहा. विषीदन्तमिदं वचहा. विषीदन्तमिदं वचहा. पूर्ण श्लोक म्हणणार, सोपा आहे हा पण. म्हणा. 1 2 3. तमुवाच ऋषिकेश, प्रहसन्निव भारत. सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचहा. सुंदर, म्हणा. तमुवाच ऋषिकेश,
प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. सुंदर, पण काहींचा श शामृगाचा येतोय. हा, विशी षटकोन. हा म्हणा, छान म्हणताय. 1 2 3. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. सुंदर म्हणा. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. परत एकदा. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. 10वा श्लोक. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन इव भारत सेनयोः उभयोः मध्ये विषीदन्तम् इदं वचः. अन्वय असा आहे, हे भारत, उभयोः सेनयोः मध्ये विषीदन्तम् अर्जुनं ऋषिकेशः प्रहसन इव इदं वचः उवाच. अशा त्या अर्जुनाला, कशा? त्या विषीदंतम, विषण्ण होऊ पाहणाऱ्या, विषण्ण झालेल्या, विषाद पावलेल्या. कुठे? उभयोः सेनयोः मध्ये, दोन्ही सेनांच्या बरोबर मध्ये ज्याचा रथ उभा केलेला आहे. कारण आपण पहिल्या अध्यायात पाहिलं, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत यावदेता निरीक्षेहम योद्धुकामान अवस्थितान. मी एकदा पाहून घेतो कोण कोण आलेत लढायला, असं म्हणून ती आज्ञा केली कृष्णाला, गे बाबा सारथी आहेस ना, उभा कर रथ. मग अशा दोन्ही सेनांच्या बरोबर मध्यात रथ उभा केलेला असताना हे अर्जुना, भर रणांगणामध्ये हा कुठला विषाद तुला आला? अशा त्या अर्जुनाला, विषण्ण होऊ पाहणाऱ्या अर्जुनाला पाहून, अर्जुनाचा अध्यार केला. कसा? तो विषण्ण झालेला अर्जुन पाहून, त्या अर्जुनाला पाहून ऋषिकेशः श्रीकृष्ण परमात्मा प्रहसन इव, हसत हसत, जणू काही त्याची थट्टा करतोय. काय बावळटपणा चाललाय, असंच जणू काही म्हणतोय. असं प्रहसन इव इदम वचः उवाच. हे बोल बोलता झाला. ते बोल काय आहेत ते पुढे येणार आहेत. हे कोण कोणाला सांगतंय? हे संजय धृतराष्ट्राला सांगतोय. म्हणून या श्लोकात भारत हे जे विशेषण किंवा हे जे संबोधन आलंय, हे संबोधन कोणाचं आहे? अर्जुनाचं नाही. अन्य ठिकाणी भारत, भरतकुलोत्पन्ना, कुलश्रेष्ठा अर्जुना या अर्थी आलंय. ते इथे धृतराष्ट्रासाठी आलंय, कारण धृतराष्ट्र हा देखील भरतकुलोत्पन्न आहे. त्यामुळे हे भारता धृतराष्ट्रा, दोन्ही सेनांच्या मध्ये विषण्ण झालेल्या त्या अर्जुनाला पाहून ऋषिकेश भगवान श्रीकृष्ण हसल्यासारखं करून हे बोल बोलते झाले, असं म्हणाले. काय म्हणाले ते 11व्या श्लोकात.